तो दादांनी आदेश दिल्यानंतर 24 तारखेनंतर आम्ही संभाजीनगर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दादांनी जे मॅटर बनवून दिलं, फॉर्मॅट बनवून दिला होता, त्यानुसार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मराठा समाजाच्या घरामध्ये आम्ही तो अहवालाची प्रत दिली आणि प्रत्येक मराठाकडून प्रत्येक घरातील नागरिकाकडून त्या ठिकाणी तो अहवाल, त्यांचं मत काय, दादांनी जे जे प्रश्न केले होते की दादांनी राजकीय पक्षात सहभागी व्हावं किंवा निवडणूक घ्यावी का, हे जे जे प्रश्न होते या प्रश्नांचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे। प्रत्येक अहवाल आम्ही या ठिकाणी सगळ्या गावातून जमा करून आज दादांना इथं अंतरवालीमध्ये सुपूर्द केलेला आहे। मला एक सांगा की काही मतभेद झाले नाहीत, सगळे एक दिलाने व्यवस्थित झालं? मी तुम्हाला एक सांगतो, कालपासून जे मतभेद बैठकीमध्ये राडा ह्या ज्या बातम्या चालू आहे, मुळात संभाजीनगर जिल्हा एवढा मोठा आहे आणि त्या ठिकाणी 40 लोकांची बैठक, ही बैठक तुम्ही मराठा समाजाची गृहीत धरूच नका। त्याला जे मराठा आरक्षणामध्ये जे इथून मुंबईपर्यंत पायी जाणारे कार्यकर्ते होते, ते कार्यकर्ते एकही त्या बैठकीला नव्हता। त्या बैठकीला राजकीय पुढाऱ्यांचे चमचे होते आणि स्वतःचे चमचे पाठवून स्वतःच्या नावाची समाजाच्या वतीनं तिकीट मागण्याचा प्रयत्न त्या बैठकीत झालेला आहे। त्याच्यामुळे ती बैठक तुम्ही मराठा समाजावर अजिबात लादू नका। म्हणजे आंदोलनाशी त्या बैठकीला जोडणं काय संबंध नाही। काय म्हणाल, एकंदरीतच कसा माहोल आहे? लोक खुश आहेत? कारण मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने सगळी कामं लोकांनी केलेली आहेत, अहवाल दिलेला आहे, लोक खुश आहेत सगळे? ग्रामीण जो गरजवंत मराठा आहे तो एकदम खुश आहे। दादांनी जो निर्णय घेतला 24 तारखेला, आम्हाला जो निर्णय दिला दादांनी की तुम्ही गावागावात जा, त्याच पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तालुक्यामध्ये घरोघरी गेलो, दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अहवाल घेतला, त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्याचा सगळा सारांश आज आम्ही तालुक्याच्या वतीने दादांना दिला। आणि दादा जो पण काही निर्णय घेतील, इलेक्शनचा निर्णय असो, समाजाचा येणारा आरक्षणाचा विषय असो, आंदोलनाचा विषय असो, तो एकमताने गरजवंत मराठा इथून पुढे पण दादा सोबत आहे आणि कायम चालू ठेवल। ज्या पद्धतीने मनोज जरांगेंनी समाजाला आवाहन केलं, असं कदाचित कुठं घडत नाहीये। कारण एकतर पक्ष उमेदवार थोपून देतो किंवा पक्षाने सांगेल तेच ऐकावं लागतं, पण मनोज जरांगेंनी समाजाकडे ती जबाबदारी दिली। हा नवीन पायंडा आहे, प्रत्येकाने हे केलं पाहिजे, कारण लोकांतून एकमत झालेला उमेदवार पुढे गेला पाहिजे। दादांनी पहिल्यापासूनच सांगितलंय, मागच्या 7 महिन्यापासून जे अंतरवलीतून हे आंदोलन आहे, दादांनी सगळं समाजावर थोपवलंय। दादांनी निर्णय घेताना, आजही बघा तुम्ही, दादांनी निर्णय घेताना समाज जो निर्णय देईल तो मला मान्य राहील आणि मी ते समाजापुढे मांडेल आणि दादा जो निर्णय देतील तो समाजाला पण मान्य राहील। दादा आणि समाज हे एक अटूट नातं बनलेलं आहे। निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे लोकांना मनोज जरांगे पाटलांच्या प्रत्येक मागणीला असेल किंवा त्यांनी दिलेल्या आदेशाला, तिने केलेल्या विनंतीला लोक अगदी मनापासून पाठिंबा का देत आहेत? 24 तारखेच्या बैठकीनंतर दादाने दिलेल्या आदेशानुसार जे आम्ही काम सुरू केलं, तुमच्या माहितीच तो सांगतो, आम्हाला 3 ते 4 दिवस मिळाले। आम्ही ज्या गावात 10 फॉर्म लिहून दिले, त्या गावातून आम्हाला 200 फॉर्म आले, त्या लोकांनी स्वतःच्या याच्यातनं तरी स्वतः प्रिंट करून आम्हाला भरून आणून दिले आणि वेळ कमी दिला। त्यांनी सांगितलं वेळ खूप कमी आहे, आम्हाला अजून करायचं होतं, आम्हाला इथे येईपर्यंत अजून कॉल आले, पण कमी वेळामध्ये त्यांनी स्वयंस्फूर्तीने, कुणी न सांगता, ज्या गावात मेसेज गेला की दादाचा असा आदेश आहे, आपल्याला हे भरून द्यायचं आहे, त्या गावामध्ये लोकांनी, आम्ही जिथं कमी पडले 10 नेऊन दिले, त्या लोकांनी आम्हाला 200 आणून दिले। एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा सर्व्हे झाला संभाजीनगर तालुक्यामध्ये। लोक एवढा प्रतिसाद का देत आहेत? लोकांची भावना कळताय, दादाचा जो आंदोलनाचा भाग आहे हे लोकांना कळताय। हे तुमचे 2 असेल 4 असेल लोक जे हे धिंगाणा घालताय हे नाहीये। आम्ही 1000 2,000 लोकांच्या घोंगडी बैठका घेतल्या, तिथं गालबोट नाही कुणाला, अरे नाही की कार्य नाही, हे झालं असेल, हे समाजाच्या विरोधात आहे, याला आम्ही कधी याचं समर्थन करणार नाही। मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतो जाता की लोक एवढं ऐकतात का मनोज जरांगेचं? प्रत्येक गोष्ट ऐकतात, राजकारण हे मराठा समाजाच्या रक्तात आहे, भाऊ एक होत नाही, पण अख्खा समाज मनोज जरांगे पाटलाचा ऐकते की चला उमेदवार तुम्ही द्या निवडून। याच्या मागचं मुख्य कारण हे की दादांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले हे स्वतः नाही घेतले। जो गरजवंत मराठा आहे यांचं प्रत्येकाचं मत जाणून घेतलं आणि त्याद्वारेच दादा निर्णय घेत गेले। गरजवंत मराठाला जे पाहिजे त्याची मागणी दादांनी केल्यामुळं हा सगळा गरजवंत समाज, 4% जर समाज सोडला तुम्ही, तर हा सगळा स्वतःहून स्वखर्चाना दादांच्या पाठीमागं कायम उभा राहील। मराठा समाजातली मनातली बात ते बोलतायत तुम्हाला? मराठा समाजात काय चाललंय हे त्यांना लगेच कळतंय? नक्कीच, कारण ते तेवढे तळागाळातले आहे, ते सर्वसामान्यातले कुटुंबातले आहे, ते प्रस्थापितापैकी नाहीये, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि ती मराठा समाजाला खरं बोलल्यानंतर कुणालाही पटतं। तुम्ही जर माझ्या मनातलं बोलले तर मी निसंकोचपणे तुमच्या पाठीमागे कधीही उभं राहील, त्यामागे तुमचा कोणताही स्वहिताचा हेतू नाहीये। त्याच्यामुळे दादांना आतापर्यंत आपण ज्या घडामोडी बघितल्या पूर्ण 7 महिन्यामध्ये, याच्यामध्ये जे जे ऑफर आल्या, जे जे राजकारणी लोकांनी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलं, हे खूप खोलपर्यंत रुजलं गेलं आणि कुठंतरी
सर्वसामान्य मराठ्यांसाठी लढणारं नेतृत्व म्हणून दादांकडे सगळा समाज पाहत आहे. त्याच्यामुळं दादांच्या पाठीमागं हा सगळा समाज राहणार. 4 लोक काय ओरडले याच्याकडे हा सर्वसामान्य समाज, मराठा समाज कधीच लक्ष देणार नाही. हे काय बोलायचं तुम्ही झेंडा घेऊन तिथून पळत आला, काय बोलायचं? मी धाराशिव जिल्हा माझा मतदारसंघ आहे. मी तसा राहणार लातूर जिल्ह्याचा आहे. मनोहर आनंदराव पाटील. मी संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची मी म्हणजे गावोगाव गेलेला आहे की आम्हाला असा निष्प्रह, प्रामाणिक, इमानदार, मॅनेज न होणारा अंतकरणातून असा माणूस जरी असेल. उमेदवार निवडला का तर फक्त तुम्ही? जरांगे दादा. उमेदवार निवडला का? जरांगे दादा आमचे उमेदवार. जरांगे दादा संपूर्ण 48. धाराशिव मधून काही उमेदवार आले का तुमचा हा अहवाल? हा मी मनोहर आनंदराव पाटील. मी स्वतः अहवाल आलाय का तुम्ही? हा, दिलोय मी अहवाल. काय ठरलं? कसं झालं? बैठक कशा झाल्या? अहवाल म्हणजे प्रत्येक मतदार बैठका कशा झाल्या गावात? बैठका फार सकारात्मक आणि दादांच्या पाठिंब्याकडेच त्यांचं सर्वांचं लक्ष आहे की जरांगे दादाच म्हणजे त्याचा जो उमेदवार असेल आम्ही त्यांनाच मतदान करू आणि त्याच्याशिवाय आम्ही दुसऱ्याला मतदान करणार नाही. संपूर्ण राजकीय पक्षाला आमचं असहकार असेल हे सर्व मतदारांचं म्हणजे ते कट्टाळून पण गेले. ही भूमिका मनोज जरांगे पाटलांची मांडलेली नाही, ही तुमची वैयक्तिक आहे. नाही वैयक्तिक नाही. हे मनोज दादा. हे कुठं म्हणले असहकार घ्या इतर पक्षांशी? कोण? मनोज दादा. मनोज दादा. नाही इतर पक्षांना समाजानं म्हणले आणि समाज जो आहे स्वतः दादा नेता स्वतःला घोषित केले नाहीत. समाज हा माझा नेता आहे. जात माझी सर्वात मोठी जात हा नेता आहे. बरोबर. निश्चितपणे. हा, तुम्हाला काय बोलायचं? हे जे आंदोलन चालत असताना जे गालगोट लावण्यात येत आहे नाही नाही, त्याच्यावर नाही बोलायचं मला. तुम्ही फक्त हे सांगा की एवढा पाठिंबा त्यांना गावातून का मिळतोय? राजकारण्याची भूमिका असली तरी एक दिलाने लोक त्यांच्या